जुगाड केलेला आहे. आपण आता कटिंग करून घेऊया. हे तुम्हाला चढवून दाखवते. पहा जॉईंट आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये. खूप दिवसापासून खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई आम्हाला डबल कटोरी म्हणजेच तुकडा कटोरीच्या एखादा व्हिडिओ दाखव. तर बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट होत्या, पण निकिता सुतार ह्या मैत्रिणींचे कंटिन्यू मेसेज होते की ताई मला डबल कटोरीचे म्हणजे व्हिडिओ अपलोड करा, मला त्या संबंधी सर्व सांगा. तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी ताई आणि म्हणजे बाकी मैत्रिणींसाठीही, पण त्या ताईंची मला कंटिन्यू मेसेज होते म्हणून स्पेशली आज हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. यामध्ये कटिंग आणि स्टिचिंग विषयी सविस्तर माहिती सांगितलेली आहे, काही महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्या मैत्रिणींना म्हणा किंवा कस्टमरला म्हणा कटोरीला टोक आलेला आवडत नाही ना, तर त्यांच्यासाठी तुकडा कटोरी हा एक सर्वात चांगला पर्याय आहे. काय असतं ना, तुकडा कटोरी ब्लाउजची खासियतच ती आहे, हा फिटिंगला खूप छान बसतो, शिवाय त्यामध्ये कटोरीचं टोक दिसून येत नाही. त्यामुळे खूप जण हे तुकडा कटोरीचा ब्लाउज घालणं पसंत करतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये त्याची कटिंग आणि स्टिचिंग हे सर्व आता आपल्याला पुढे बघायला मिळेलच. तर ते सर्व बघण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी इथे बघा हा अस्तर घेतलेला आहे आणि हा आहे ब्लाऊज पीस. तयार कटोरीच्या पेपर पॅटर्नवरून ह्या ब्लाऊजची आपण कटिंग करणार आहोत. हा 32 साईजचा ब्लाऊज आहे. पूर्ण उंची आहे 13, छाती आहे 32, कंबर आहे 28, पुढचा गळा 6 इंचाचा आणि मागचा गळा हा 8.5 इंचाचा आहे. पेपर पॅटर्नवर आपण मात्र नंतर बदल करूया. हे सर्व पार्ट आहेत. आता ही कटोरी आणि तुकडा कटोरी अशा 2 कटोरी आहेत आणि आपण ह्या ब्लाऊजची कटिंग ही डबल कटोरीने प्रकाराने करणार आहोत. बंद बाजू माझ्याकडे आणि सुटे पदर समोरच्या बाजूला घेतलेले आहेत. हा अस्तर आहे. अस्तरावर बरोबर पाठीमागचा भाग अशा पद्धतीने बंद बाजूकडे ठेवायचा अगदी नेहमीप्रमाणे. त्यानंतर कटोरीचा साईड पार्ट ठेवला आणि ही योकपट्टीची जागा, योकपट्टी ही पाठीमागच्या भागाला जोडून ठेवायची, म्हणजे जेणेकरून हे जे कापड आहे ना हे आपल्याला आय हुकच्या पट्टीसाठी किंवा कमरेच्या पट्टीसाठी उपयोगात येतं. आता बघा कटोरी असती तर आपण काय केलं असतं, कटोरी अशी तिरकस धाग्यात ठेवतो बरोबर, पण त्याऐवजी आपण काय करणार आहोत, तुकडा कटोरी चा वापर करणार आहोत. ही सरळ धागा झाला, हा आडवा धागा, असं न करता आपल्याला तिरकस धाग्यामध्येच कटोरीची कटिंग करायची आहे, म्हणजे डबल कटोरीची सुद्धा. अशा पद्धतीने हे पार्ट अगदी आहे तसेच्या तसे आपल्याला ठेवायचे आहेत, मी जसं सांगितलेलं आहे तसं. आणि यामध्ये ना कापड आपलं वेस्ट जायला नको, सर्व पेपर पॅटर्न हे जवळजवळ ठेवायचे. आणि बघा मार्किंग करत असताना आपल्याला हाताचा वापर कसा करायचा आहे, जिथं आपल्याला ज्या बाजूला आपण मार्किंग करत असतो ना तिथं डाव्या हाताचा व्यवस्थित असा दाब द्यायचा आणि बरोबर उजव्या हाताने हे मार्किंग अगदी खेटून करायचं असतं, जास्त लांबून मार्किंग करायचं नाही. आणि मार्किंग करत असताना हा शिलाईचा चॉक वापरायचा. हे बघा मी इथं डिझाईनचा गळा घेणार आहे, त्यामुळे आता हा गोल गळा इथं ड्रॉ करणार नाहीये. आणि इथं आपलं हे पाठीमागच्या भागाचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. लगेचच मागचा टक्सचं सुद्धा मार्किंग करून घेतलं. मागील भागाच्या बाजूलाच आपण ही कटोरीची साईड पार्ट ठेवत असतो, तर ती सुद्धा अगदी अशी लांब नाही ठेवायची, जवळ ठेवायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते कापड आपलं वेस्ट जाणार नाही. म्हणजे अस्तराचं मॅनेजमेंट करणं सुद्धा गरजेचं असतं जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करत असतो त्यावेळेला. आणि बघा डाव्या हाताचा बरोबर मी दाब देत आहे की जेणेकरून पेपर पॅटर्न हलायला नको किंवा मार्किंग आपली जास्त अंतरावर यायला नको. बऱ्याच मैत्रिणींची ही चूक होते की त्या जरा लांबून मार्किंग करतात, असं करायचं नाही. पेपर पॅटर्नमध्ये शिलाई मार्जिन मी दिलेलं आहे, त्यामुळे अगदी जवळून आणि खेटून तुम्हाला मार्किंग करायची असते. जसं मी आत्ता व्हिडिओत दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला मार्किंग करायची असते. आणि बघा आता ही योकपट्टी आहे ना ही सुद्धा जास्त लांब जर ठेवली तर हा कापड आपला वेस्ट जाईल,
त्यामुळे मी ही योगपट्टी जवळ ठेवत असते, म्हणजे जेणेकरून इथलं कापड मला म्हणजे कमरेची पट्टी किंवा आय हुकच्या पट्टीसाठी उपयोगात येतं. त्यानंतर योगपट्टीचं आहे तसंच्या तसं आपल्याला इथं हे मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ही आपली तुकडा कटोरी ही तिरकस धाग्यातच आपल्याला मार्किंग करायची आहे आणि इथल्या ज्या पट्ट्या आहेत ना ह्या आपल्याला गळ्याच्या पट्टीसाठी म्हणा, पायपिंगसाठी म्हणा, हे कापड इथं कामात येतं. त्यामुळे कटोरी ही म्हणजे इकडे ह्या बाजूला न घेता ती काठाच्या बाजूने ठेवायची, म्हणजे जेणेकरून आपल्याला मधलं कापड उपयोगात येतं. ह्या बाजूला आपली बाहीची कटिंग असणार आहे, पण मी इथं बाही कटिंग करणार नाही आहे. मला डिझाईनची बाही बनवायची आहे, त्याचाही सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईलच. अशा पद्धतीने आता हे तुकडा कटोरी म्हणजेच डबल कटोरीचं आहे तसंच्या तसं आपल्याला ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि त्यानंतर लगेचच आपण जे टक्सचं मार्किंग आहे ना ते सुद्धा करून घेऊया. पेपर पॅटर्नवर टक्सचं मार्किंगसुद्धा दिलेलं असतं. आणि बघा इथं मला स्केल शोधत बसण्यापेक्षा मी इथंच असा हा टक्स ड्रॉ करून घेतला. असे छोटे मोठे जुगाड आपण हे करत राहायचे. आणि बघा इथं तुम्हाला दाखवते पेपर पॅटर्नमध्ये आय हुकच्या पट्टीसाठीचं शिलाई मार्जिनसुद्धा ॲड केलेलं आहे. आपल्याकडे असे तुकडा कटोरीचे 28, 30, 32, 34, 48 अगदी 50 साईजपर्यंतचे पॅटर्न आहेत. त्याचसोबतच आपल्याकडे 4 टक्सचे पेपर पॅटर्न आहे, सर्व साईजचे, प्रिन्सेसचे सुद्धा सर्व साईजचे पेपर पॅटर्न आहेत. आणि कटोरीचे तर मिळतातच, तुम्हाला माहिती आहे. 28 साईजपासून 50 साईजपर्यंतचे असे सर्व पेपर पॅटर्न तुम्हाला जर का ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲपला मेसेज करा. आता बघा हे आपलं हे ड्राफ्टिंग झालेलं आहे आणि त्यावरून आपल्याला कटिंग करायची आहे. कटिंग करताना बघा कापड असं पुढच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं, त्यामुळे आपलं कटिंग व्यवस्थित होतं. ही सुद्धा कटिंग संबंधीची ट्रिक आहे, मी याआधीसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे बऱ्याच व्हिडिओंमध्ये. त्यानंतर बघा हे कटिंग करून घेतलेलं आहे पाठीमागच्या भागाचं. आणि कटिंग करत असताना ना नेहमी आपण आपल्या हाताचाही व्यवस्थित वापर करायचा, दाब देऊन व्यवस्थित जे मार्किंग आहे त्यावरूनच कटिंग करायचं. ड्राफ्टिंग करताना जसं आपण अगदी खेटून केलेलं आहे सेम कटिंगसुद्धा त्या मार्किंगवरूनच करायचं. बऱ्याच मैत्रिणी चूक करतात, लांबून कटिंग करतात, म्हणजे मार्किंग बाजूला असतं आणि कटिंग अजून थोडं लांबून करतात. त्यामुळे काय होतं ना माप वाढून जातो आणि मग तो ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. आता तुम्ही बघत असणार जे मार्किंग आहे ना त्यावरूनच मी इथं कटिंग करत आहे. इथं आपलं पूर्णपणे म्हणजे अस्तराची कटिंग झालेली आहे. ही झाली तुकडा कटोरी, योगपट्टी, हा साईड पार्ट आणि हा पाठीमागचा भाग. आता आपण हे मेन जो ब्लाऊज पीस आहे ना त्यावर कटिंग करून घेऊया. डबल फोल्ड करून घेतलेला आहे. बंद बाजू माझ्याकडे आणि सुटे पदर समोरच्या बाजूला आहेत. बंद बाजूकडे पाठीमागचा भाग, त्याच्या बाजूला कटोरीचा साईड पार्ट, खालच्या बाजूला योगपट्टी आणि तिरकस धाग्यामध्ये कटोरी. अशा पद्धतीने इथं सर्व मी ठेवून घेतलं. त्यानंतर इथं पिन लावून घ्यायच्या, कारण जो ब्लाऊज पीस आहे ना तो सिंथेटिक कापडाचा आहे, त्यामुळे कटिंग करताना पिन लावणं कंपल्सरी आहे. त्यानंतर जेवढं आपलं कापड आहे ना म्हणजे अस्तर आहे ना त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करून घ्यायचं आहे. तुकडा कटोरी ब्लाऊज हा फिटिंगला खूप छान बसतो. किंवा ज्या मैत्रिणींना कटोरीला टोक वगैरे नको असताना तर त्यांच्यासाठी तुकडा कटोरी हा ऑप्शन खूप चांगला आहे. नक्कीच तुम्हीसुद्धा असं हे तुकडा कटोरीचा ब्लाऊज शिलाई करून बघा. अशा पद्धतीने आपली ही पूर्णपणे कटिंग झालेली आहे. याची आता आपण शिलाई बघू. हे दोनही पार्ट कटोरीचे समोरासमोर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. खालच्या बाजूला मेन फॅब्रिक आणि वरच्या बाजूने अस्तर. आता बघा यामध्ये ना एक चूक नेहमी होत असते तुकडा कटोरीमध्ये, हे दोनही पार्ट सेम असतात त्यामुळे बऱ्याच वेळेला ते उलटसुलट होतात. त्याची एक ट्रिक आहे, जो कमी अंतर आहे ना ते आय आणि हुकच्या बाजूला असतं. त्यामुळे हे नेहमी लक्षात घेऊनच हे व्यवस्थित पॅटर्न शिलाई करायचे. त्यानंतर बघा या खालच्या क्रॉस पट्टी आणि ह्या साईड पट्टीला सुद्धा पिन लावून घेतलेल्या आहेत. आता आपण काय करूया, सर्व बाजूने काठाकाठाने शिलाई देऊया. हे बघा अशा पद्धतीने ही शिलाई करून झाली. त्यानंतर जो खालचा पार्ट आहे ना टक्सवाला
तो सुद्धा इथं शिलाई करून घेतला। ही तुकडा कटोरीमध्ये ना म्हणजे कटोरीचे 2 तुकडे होतात किंवा डबल कटोरी असं सुद्धा त्याला म्हटलं जातं। अशा पद्धतीने इथं आपण साईडने शिलाई करून घ्यायची आहे। जसं आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस एकत्र जोडतो, म्हणजे मी नेहमी म्हणते बघा 2चे 1 करायचे, तर आता आपलं तेच काम चालू आहे। आणि त्यानंतर जेवढं एक्स्ट्राचं कापड आहे ना ते कट करून घेऊया। आपल्या चॅनलवर कटोरी ब्लाऊज आणि प्रिन्सेस ब्लाऊज कटिंगचे खूप सारे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघा। नक्कीच तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमधून काहीतरी शिकण्यासारखं मिळेल। आणि हा तुकडा कटोरीचा आपला हा पहिलाच व्हिडिओ आहे। तुकडा कटोरी ही खूप छान असा परफेक्ट बसतो हा ब्लाऊज फिटिंगला। हे बघा अशा पद्धतीने आपलं हे सर्व कटिंग करून झालेला आहे। तर आता सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूचं सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं। जो टक्स आहे ना तो मी थोडंसं डार्क केला, त्यानंतर इथं अस्पष्ट मार्किंग आलं दुसऱ्या बाजूच्या याला, त्यानंतर ते डार्क करून घेतलं। आता इथं शिलाई करताना काय करायचं असतं माहिती का, सगळ्यात आधी हा खालचा पार्टचा जो टक्स असतो ना तो शिलाई करायचा असतो। हा बघा अशा पद्धतीने हा इथं शिलाई केला। त्यानंतर सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूच्या टक्सची सुद्धा इथं शिलाई करून घेतली। आता बघा या दोनही कटोरी आपल्याला जोडायच्या आहेत, तर त्या जोडत असताना इथं कुठेही म्हणजे कॉर्नर तयार व्हायला नको। ही जी आतील शिलाई आहे ना ती गोलाकारच आली पाहिजे, ही गोष्ट इथं आवर्जून लक्षात घ्या। हे बघा अशा पद्धतीने अशी ही गोलाकार शिलाई आली पाहिजे। आणि बघा हा आपली कटोरी तुकडा कटोरी इथं शिलाई करून तयार झालेली आहे। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची सुद्धा आपण शिलाई करून घेतली आणि याच्या बाजूला आपण कटोरीचे साइड पार्ट आता शिलाई करणार आहोत। साइड पार्ट पेक्षा कटोरी अर्धा इंचांनी एक्स्ट्रा असली पाहिजे हे चेक करून घ्यायचं। इथं बरोबर अर्धा इंचांनी एक्स्ट्रा येत आहे। आणि बघा ही आतील शिलाई खूप महत्त्वाची असते। ही जी शिलाई आहे ना ती एकाच बाजूला आली पाहिजे, असं नाही की एका बाजूची वरच्या बाजूला आणि दुसऱ्या बाजूची खालच्या बाजूला, असं व्हायला नको। जेव्हा आपण कटोरी आणि साइड पार्ट जोडत असतो त्यावेळेला आवर्जून ही गोष्ट लक्षात घ्यायची। एक तर ती शिलाई तुम्ही खालच्या बाजूला ठेवा, एक तर वरच्या बाजूला ठेवा। आता खाली योगपट्टी जोडून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने योगपट्टी जोडत असताना सुद्धा जो योगपट्टीचा कोपरा असतो ना तो पुढच्या बाजूला ठेवायचा आणि दोनही कापड जिथं मॅच होतात, म्हणजे मी आता मार्किंग करून दाखवलं ना बरोबर तिथूनच आपण शिलाईला सुरुवात करायची। आणि टक्स हा शिलाईमध्ये शिवला गेला नको नाही पाहिजे, म्हणून त्यासाठी मी तो फोल्ड करून घेतला। त्यानंतर जी आतील कटोरीची शिलाई आहे ती सुद्धा एकाच बाजूला घ्यायची। हे बघा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण यामुळे ना ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येत असते। हे सर्व तुम्ही नक्की करून बघा। आणि बघा टक्स इथं मी शिवलेला नाही, तो फ्री आहे। पुढच्या बाजूने जे कापड होतं ते कट करून घेऊया। हे बघा इथं मला थोडंसं तिरकस वाटत आहे म्हणून मी इथं कापड कट करून घेते। एवढंसं कापड कट केलं। मी नेहमी म्हणते ना नजरेने ब्लाऊज शिवायचा, तीच ही नजर आपल्याकडे असली पाहिजे। त्यानंतर हुकपट्टी जोडून घ्यायची आहे। 3 इंच रुंदीचं कापड घेतलं आणि डबल फोल्ड करून घेतलेलं आहे। आणि बघा हुकपट्टी जोडत असताना मी खालच्या बाजूने चेक करून घेतलं की जी आतील शिलाई आहेत ना त्या बरोबर खालच्या बाजूला आहेत का, ते मी बघितलं। आणि त्यानंतर आता एक दाब इतपत इथं शिलाई देऊन द्यायची। हे बघा तुम्हाला आतील बाजूने दाखवते, ह्या दोनही शिलाई माझ्या खालच्या बाजूने आलेल्या आहेत। ह्या खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत तुकडा ब्लाऊज शिलाई संबंधीच्या, त्या तुम्ही नक्की फॉलो करत जात जा। आणि बघा आपली इथं ही हुकची पट्टी शिलाई करून झालेली आहे। इथं गळ्याला आपण हात शिलाईची पट्टी जोडणार आहोत। तिरकस कापड कट केलं, त्यानंतर ते एक दाब इतपत शिलाई करून त्याला कट्स लावले आणि आतील बाजूला फोल्ड करून वरच्या बाजूने आपल्याला काठाने एक दाब शिलाई द्यायची आहे। जेवढं आतील कापड आहे ना ते सर्व कट करून घेऊया। आणि आता ही जी वाढीव पट्टी आहे आतमध्ये फोल्ड करायची आहे। इथे आतल्या बाजूला आपण हात शिलाई करत असतो, पण मी आता इथे कच्ची शिलाई दिली, 5 नंबरची शिलाई देऊन दिलेली आहे, म्हणजे नंतर आपल्याला तिथं हात शिलाई करता येईल। आणि बघा सर्व आतील शिलाई तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते। तर सर्व एकाच बाजूला आहेत आणि आतल्या बाजूला आपण हात शिलाई करणार आहोत, कारण आतील
शिलाई व्यवस्थित असली ना तर ती आपली बाहेरच्या बाजूला फिनिशिंगही छान येत असते, म्हणून त्या गोष्टीवर मी जास्त जोर देत आहे. आता बघा खालच्या बाजूला आपल्याला कमरेची पट्टी जोडायची आहे. तर एका बाजूने म्हणजे पट्टीचं कापड फोल्ड करून घेतलं आणि अर्धा इंच एक्स्ट्रा अंतर ठेवून हे इथं पुढच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं, कारण आपली इथं पुढच्या बाजूला फिनिशिंग झालेली आहे म्हणून. त्यानंतर आतील बाजूने हे सर्व कापड आपण फोल्ड करून घेऊया. इथं हातशिलाईची शिलाई येणार आहे. त्यामुळे जी कच्ची शिलाई देतो ना ती नेहमी मध्यभागी द्यायची, कारण आपण जेव्हा हातशिलाई करतो ना त्यावेळेला उसवताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. ही सुद्धा शिलाई संबंधीची एक टिप्स आहे. हे बघा पुढील भागाचं आपलं एका बाजूचं पूर्णपणे शिलाई झाली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्टही मी तयार करून घेतला. आय हुकच्या पट्ट्या जोडून झालेल्या आहेत. बघा गळा किती छान असा व्यवस्थित आलेला आहे. अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजचा संपूर्ण पुढील भागाची आपली कटिंग आणि शिलाई झालेली आहे. पाठीमागच्या भागाची शिलाई आणि कटिंगचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे, कारण पाठीमागच्या भागाला मी डिझाईन देणार आहे. त्याचबरोबर बाहीची सुद्धा डिझाईनची येणार आहे, त्याचाही सेपरेट व्हिडिओ येईलच. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल किंवा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा. लाईक करायला मात्र विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.